नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर क्लास 5 स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्टमध्ये आपण सुरू केलेला आहे चॅप्टर नंबर 2 दॅट इज क्लासिफिकेशन. यामध्ये आपण एक्सरसाइज 2.2 जी आहे नंबर्सवर ती आपण लास्ट क्लासमध्ये बघितली आहे. त्यामध्ये क्वेश्चन 1 पासून 5 पर्यंतचे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहे आणि ही एक्सरसाइज आहे नवनीतच्या बुकमधून. तर आपण आज बघूया क्वेश्चन नंबर 6 पासून पुढील क्वेश्चन. तर यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि या 4 पर्यायामधील ऑड नंबर आपल्याला शोधायचे आहे. म्हणजे 3 नंबरमध्ये एक रिलेशन राहील आणि 1 नंबरमध्ये ते रिलेशन लागणार नाही. तर आपल्याला यामध्ये दिलेल्या नंबर्समधील आधी रिलेशन शोधायचं असते. तर यासाठी आपण आतापर्यंत जे काही शिकलेलो आहोत मॅथमॅटिक्समध्ये त्या सर्वाचा यूज इथे होणार आहे. आता नंबर इथे आहे 153, 136, 102, 115. तर यामध्ये जर बघितलं तर इथे डिजिटची ॲडिशन करून बघितलं तर काही रिलेशन लागत नाही. 5 + 3 8 + 1 9, 3 + 6 9 + 1 10, 2 + 1 3 इथे होत नाही. जर आपण तुमचे टेबल चांगले असतील तर तुमच्या लक्षात येईल की 17च्या टेबलमध्ये 102 येते, 17च्या टेबलमध्ये 153 येते आणि 17च्या टेबलमध्ये 136 सुद्धा येते. पण 17च्या टेबलमध्ये 115 येत नाही. त्यामुळे इथे हा जो ऑप्शन 4 आहे ऑप्शन 4 ऑड आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 7, 579, 246, 358 आणि 135. तर इथे आपल्याला लवकर लक्षात कसं येईल की यामध्ये कसं रिलेशन आहे. तुम्ही यामध्ये आधी डिजिटची ॲडिशन करून पाहाल, टेबलमध्ये येऊन येते का तर पाहाल, कोणाच्या टेबलमध्ये येते का, म्हणजे एक नंबर दुसरीच्या कोणाची मल्टिपल आहे का, किंवा इतर कोणतेही तुम्ही रिलेशन इथे लावून जर बघितले तर ते इथे लागताना दिसत नाही, किंवा स्क्वेअर नंबर नाही किंवा क्यू वाटत नाही. मग अशा जर आपण यांचे डिजिट जर बघितले, या डिजिट्समध्ये बघा 5च्या नंतर 7 आहे, 7च्या नंतर 9 आहे. मग 5मध्ये 2 ॲड केलं तर 7 येते, 7मध्ये 2 प्लस केलं तर 9 येते. इथे सुद्धा 2मध्ये 2 ॲड केलं तर 4 येते, 4मध्ये 2 ॲड केलं तर 6 येते, 3मध्ये 2 ॲड केलं तर 5 येते, 5मध्ये 3 ॲड होते. इथे 1मध्ये 2 ॲड केलं तर 3 येते, 3मध्ये 2 ॲड केलं तर 5 येते. तर 1, 2 आणि 4th ऑप्शनमध्ये जर आपण बघितलं तर जे रिलेशन लागते ते आहे पहिल्या डिजिटमध्ये 2 ॲड केले तर दुसरा डिजिट, दुसऱ्या डिजिटमध्ये 2 ॲड केले तर तिसरा डिजिट, हे रिलेशन आहे. पण ऑप्शन 3मध्ये 3 रिलेशन इथे लागत नाही, त्यामुळे ऑप्शन 3ची जी नंबर आहे ती ऑड आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 8मध्ये 12 36, 11 44, 17 68 आणि 13 52. हे 4 डिजिट नंबर्स आहेत. यामध्ये काय रिलेशन लागलेलं आहे इथे बघा. 12 36 याला आपण स्प्लिट करूया. स्प्लिट यामध्ये करायचं 12चा पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप 36चा. यामध्ये जर तुम्ही बघितलं जसं बघा इथे 12 पहिला ग्रुप, 36 दुसरा ग्रुप. पहिला ऑप्शन 12 36 आहे. तर 12ला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर 36 येते. दुसरी नंबर आहे आपली 11 44. पहिला ग्रुप 11, दुसरा ग्रुप 44. यामध्ये 11ची 4 टाइम्स 44 येते, 11 4 जा 44. तिसरी नंबर आहे 17 68. पहिला ग्रुप 17, दुसरा ग्रुप 68. आता 17ला जर 4ने मल्टिप्लाय केलं 17 4 जा 68. त्यानंतरची नंबर आहे 13 52. पहिला ग्रुप 13चा घ्या, दुसरा ग्रुप 52चा घ्या. यामध्ये 13ला जर तुम्ही 4ने मल्टिप्लाय केलं तर 52 येते. तर सेकंड, थर्ड आणि 4th ऑप्शनमध्ये सेम रिलेशन आहे, पण फर्स्ट ऑप्शनमध्ये तसं रिलेशन नाही आहे. त्याच्यामुळे फर्स्ट ऑप्शन जो आहे ते ऑड आहे. नेक्स्ट आहे 4/11, 9/6, 3/12 आणि 11/5. यामध्ये न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटरचं रिलेशन आपल्याला शोधावं लागेल. जर यात बघितलं तर इथे न्यूमिरेटर लहान आहे, इथे न्यूमिरेटर मोठा आहे, इथे लहान आहे, इथे मोठा आहे. तर इथे चालणार नाही, प्रॉपर आणि इम्प्रॉपरचं रिलेशन चालणार नाही. मग काय आहे, न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटरमधला जर फरक बघितला तर इथे 7चा फरक येतो, इथे 3चा, इथे 9चा येतो, इथे 6चा येतो. हे सुद्धा रिलेशन इथे लागणार नाही. मग इथे काय करू शकतो आपण, जर न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटरची ॲडिशन केली तर 4 + 11 इथे 15 होते, 9 + 6 इथे 15 होते, 3 + 12 इथे 15 होते, 11 + 5 इथे 16 होते. न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटरची जर आपण ॲडिशन केली तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ऑप्शनमध्ये ॲडिशन सेम आलेली आहे.
सम ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इज 15. पण फोर्थ ऑप्शनमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची ॲडिशन 16 आलेली आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 4 हा ऑड आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. 84, 109, 133, 196 इथे आपल्याला या नंबर दिलेले आहेत. या नंबर्सला जर बघितलं आपण तर 84 12च्या टेबलमध्ये येते. ठीक आहे, 12 7 84. 84 ही 12ची मल्टिप्लाय म्हणजे 12 7 84 होते. 109 जर घेतलं तर 109 7ने डिवाइड होत नाही, 133 होते. ठीक आहे, तर 19 7 123 होते, 133 होते. यामध्ये किती होईल, 28 मल्टिप्लाय 7 केलं तर 196 येते. म्हणजे पहिला, तिसरी आणि चौथी या ज्या नंबर्स आहेत या 7ने डिवाइड होतात, म्हणजे यांच्यामध्ये 7ची टेस्ट लागते. पण 109मध्ये 7ची टेस्ट लागत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन 2 हा ऑड ऑप्शन आहे. ठीक आहे, तर आपल्याला 7ची टेस्ट यासाठी माहीत पाहिजे. 7ची टेस्ट काय आहे, युनिट प्लेसचा डिजिट बघायचा. युनिट प्लेसचा डिजिट 4 आहे, त्याची डबल करा, 4ची डबल 8 येते है ना, आणि राहिलेल्या नंबरवरून ते मायनस करा, 8 - 8 0. 7ने 0ला डिवाइड होतो. दुसरा ऑप्शन आहे 109. आता 9ची डबल केली तर 18 येते, 10मधून 18 इथे मायनस होणार नाही, तर हा ऑप्शन लागणार नाही इथे. इथे पहिले डिजिट आहे 3, 3ची डबल करा, 3च्या डबल 6, राहिलेले नंबर 13 आहेत, 13 - 6 किती होतात, 7. 7च्या डबलमध्ये 7 येतो, म्हणजे या नंबरमध्ये 7ची टेस्ट लागते. इथे युनिट प्लेसचा डिजिट 6 आहे, त्याची डबल करा, 6ची डबल 12, राहिलेली नंबर 19, 19 - 12 करा, 7 येते, 7च्या डबलमध्ये 7 येते, त्याच्यामुळे ही सुद्धा 7ने डिव्हिजिबल आहे. म्हणजे फर्स्ट, थर्ड आणि फोर्थ ऑप्शन 7ने डिव्हिजिबल आहे, पण सेकंड ऑप्शन नाही आहे, त्यामुळे सेकंड नंबर ऑड आहे. नेक्स्ट बघा 93, 75, 62 आणि 82. यामध्ये कसं रिलेशन आहे, इथे जर आपण बघितलं तर काय रिलेशन लागेल यामध्ये, ही 93 आहे. युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस जर बघितलं तर हे टेन्स प्लेसचा डिजिट युनिट प्लेसचा मल्टिपल आहे. इथे टेन्स प्लेसचा डिजिट युनिट प्लेसचा मल्टिपल आहे. इथे टेन्स प्लेसचा डिजिट युनिट प्लेसचा मल्टिपल आहे ना, पण इथे सेकंड ऑप्शनमध्ये नाही आहे. इथे बघा 3 3 9, युनिट प्लेसला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर 9 येते, टेन्स प्लेस येतो. इथे 2ला 3ने मल्टिप्लाय केलं तर 6 येतो, इथे 2ला 4ने मल्टिप्लाय केलं येतो तो, पण ऑप्शन 2 मध्ये तसं होत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन 2 हा ऑड ऑप्शन आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. इथे नंबर्स दिलेले आपल्याला 9, 65, 26 आणि 126. तर यामध्ये जर बघितलं तर नंबर्स इथे मोठे मोठे, इथे 9 65 आहे, त्यानंतर 26 126. यामध्ये काय रिलेशन राहू शकते, यामध्ये बघा जर 9चा आपण विचार केला तर 9 आपल्याला कशी मिळते, जर आपण 2चा क्यूब केला आणि त्याच्यात 1 ॲड केले तर आपल्याला 9 मिळते. 2चा क्यूब 8 होतो, प्लस 1 केला तर 9 येतो. अशाच प्रकारे 65 मिळते का, तर बघा 65 कसा येतो, 4चा क्यूब केला आणि त्याच्यात 1 ॲड केले तर 65 होते. ठीक आहे, त्यानंतरची आहे आपली 26. 26मध्ये ते रिलेशन लागत नाही, पण 126मध्ये लागते. 126 कशी तयार होते, तर 5चा जर आपण क्यूब केला आणि त्याच्यात 1 ॲड केला, 5चा क्यूब 125 प्लस 1 126 येते. पण 26साठी क्यूबचं रिलेशन लागत नाही, यामध्ये 5चा स्क्वेअर प्लस 1 होतो आहे ना, त्याच्यामुळे हा जो ऑप्शन आहे थर्ड 26 तो ऑड आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 13. 9/4, 6/1, 5/2 आणि 1/7. इथे जर बघितलं आपण तर 6/1 म्हणजे 6च होते. आता बघा ऑप्शन 1, 3 आणि 4चे जे ऑप्शन आहे यामध्ये हे फ्रॅक्शन्स आहे, पण हा 6 हा फ्रॅक्शन नाही आहे, त्यामुळे ऑप्शन 2 ऑड आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 14. 94, 51, 84, 95. यामध्ये आपल्याला रिलेशन आता शोधावं लागेल की इथे काय रिलेशन असू शकते. तर इथे 94 कसे आले बघा, 94 तर युनिट प्लेसचा डिजिट 4 आहे, टेन्स प्लेसचा 9 आहे. तर युनिट प्लेसच्या डिजिटमध्ये जर 5 ॲड केले तर टेन्स प्लेसचा डिजिट आला. 51मध्ये तसंच होते का बघा, युनिट प्लेसमध्ये 1 आहे, 1मध्ये जर 4 ॲड केले तर 5 आले.
त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे आपला 84. 84मध्ये काय रिलेशन लागलं आहे बघा. युनिट प्लेसमध्ये 4 आहे. 4मध्ये जर 4 ॲड केले तर टेन्स प्लेसचा डिजिट 8 आला. नंतरचा ऑप्शन आहे आपला 95. 95मध्ये काय होते की युनिट प्लेसमध्ये 5 आहे, त्यामध्ये जर 4 ॲड केले तर टेन्स प्लेसचा डिजिट 9 आला. तर 51, 84 आणि 95मध्ये सेम रिलेशन आहे, म्हणजे युनिट प्लेसच्या डिजिटमध्ये 4 ॲड करून टेन्स प्लेसचा डिजिट मिळाला. पण 94मध्ये तसं झालेलं नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जो फर्स्ट ऑप्शन आहे 94 हा आहे ऑड. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 15. 702, 351, 522 आणि 613. तर या 4 नंबरमध्ये आपल्याला रिलेशन इथे आता शोधायचं आहे. तर अशा नंबर्समध्ये एक्झॅक्ट रिलेशन आपल्याला लवकर लक्षात येणार नाही. यामध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट लागू शकते, किंवा डिजिटचं रिलेशन राहू शकते, किंवा मल्टिपलचं रिलेशन राहू शकते, किंवा अजून काही राहू शकते. ते एक्झॅक्ट रिलेशन आपल्याला लक्षात इथे लवकर येत नाही. मग आपण जेवढी जास्त प्रॅक्टिस करू त्यानुसार आपल्याला होऊ शकते की आपल्याला रिलेशन लवकर लक्षात येईल. तर इथे दिलेल्या याच्यानुसार बघा, इथे युनिट प्लेसमध्ये 2 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे. तर यामध्ये युनिट प्लेसचं काही रिलेशन लागणार नाही. जर डिजिटची ॲडिशन केली तर बघा 7 + 2, इथे 7 + 0 + 2 म्हणजे इथे 9 होते. इथे 3 + 5 + 1 इथे सुद्धा 9 येते. इथे 5 + 2 + 2 9. ठीक आहे, इथे 6 + 1 7, 7 + 3 10. जर आपण इथे डिजिटची ॲडिशन केली तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड नंबरमध्ये डिजिटची ॲडिशन 9 आली, पण फोर्थमध्ये 10 आलेले आहे. त्याच्यामुळे हे इथे रिलेशन इथे लागत नाही आहे, इथे ॲडिशन वेगळी आलेली आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 4 जो आहे तो ऑड राहील. नेक्स्ट बघा क्वेश्चन 16. इथे आपल्याला 4 रोमन न्यूमेरल दिलेले आहे, पण इथे बघितल्याबरोबर असं लक्षात येते की इथे व्ही आहे, आणि व्हीला आपण रिपीट करत नाही. आपण रिपीट कोणते रोमन न्यूमेरल्स आपण रिपीट करतो. एक तर आहे 1 म्हणजे आय, त्याच्यानंतर आपण रिपीट करतो यामध्ये आपण एक्सला रिपीट करतो म्हणजे 10ला रिपीट करतो. त्यानंतर आपण सी म्हणजे 100ला रिपीट करतो, आणि त्यानंतर 1000 म्हणजे एमला सुद्धा आपण रिपीट करतो. ठीक आहे, पण यामध्ये आपण इथे व्हीला रिपीट करत नाही. त्याच्यामुळे हा जो थर्ड ऑप्शन आहे त्यापासून रोमन नंबर बनत नाही, तो ऑड होईल. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 17. 416, 515, 864 आणि 749. तर यामध्ये आता आपल्याला रिलेशन इथे शोधायचं आहे. तर इथे बघितल्यावर आपल्याला असं लक्षात येते की इथे 4 आहे आणि इथे 16 आहे. म्हणजे जर आपण नंबर घेतली 416, 416 कशी तयार होते. हा जो 4 आहे 100 प्लेसचा डिजिट त्याचा स्क्वेअर करा, तर 4चा स्क्वेअर येतो 16. तर युनिट आणि टेन्स प्लेसचा डिजिट मिळून आपल्याला 16 मिळतो, ती इथे आहे. ठीक आहे, दुसरी नंबर आहे आपली 7. कोणती आहे दुसरी नंबर यामध्ये 515. तर 515मध्ये तसं होताना दिसत नाही. 100 प्लेसचा डिजिट 5 घेतला, त्याचा स्क्वेअर करा 25 येतो. इथे 25 नाही आहे युनिट आणि टेन्स प्लेसचा डिजिट म्हणून. थर्ड ऑप्शनमध्ये काय आहे 864. 864मध्ये कसं होते 100 प्लेसचा डिजिट 8 घ्या, त्याचा स्क्वेअर करा 64. तो इथे 1 आणि टेन्स प्लेसचा डिजिट म्हणून ती नंबर बनलेली आहे. आणि नेक्स्ट नंबर आहे 749. 100 प्लेसचा डिजिट आहे 7, त्याचा स्क्वेअर करा, तो आपल्याला मिळते इथे 49, ती इथे आहे. म्हणजे पहिली, तिसरी आणि चौथ्या ऑप्शनमध्ये रिलेशन कसं लागत आहे की 100 प्लेसच्या डिजिटचा स्क्वेअर हा 1 आणि टेन्स प्लेसच्या डिजिट मिळून बनलेली नंबर आहे. पण इथे सेकंड ऑप्शनमध्ये तसं होत नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 ऑड आहे. नेक्स्ट बघूया 18. क्वेश्चन नंबर 18. इथे आपल्याला प्रत्येक ऑप्शनमध्ये 2-2 नंबर दिले आहे आणि यातील ऑड शोधायचं आहे. तर दिलेल्या 2 नंबरमध्ये रिलेशन आपल्याला इथे पाहावं लागेल. तर आपण इथे या 2 नंबरची आधी ॲडिशन जर केली तर इथे दोघांची ॲडिशन काय येईल 4 + 4 8, 4 + 2 6, 68 आली. ठीक आहे, या 2 नंबरची ॲडिशन केली तर 6 + 4 10 0, कॅरी 1, 3 + 3 6 + 1 7, 70 आली. इथे 5 + 5 10 0, कॅरी 1, 4 + 2 6 आणि 1 7, या दोघांची पण ॲडिशन 70 आली. इथे 55 + 15 70 होते. म्हणजे सेकंड, थर्ड आणि फोर्थ ऑप्शनमध्ये दिलेल्या नंबरची ॲडिशन 70 आली, पण फर्स्ट ऑप्शनमध्ये तसं नाही आलेलं आहे. त्याच्यामुळे फर्स्ट ऑप्शनची नंबर ही ऑड आहे. क्वेश्चन नंबर 19 बघा.
216, 729, 256 आणि 512. तर तुमचे जर क्यूब लर्न असतील तर तुमच्या असं लक्षात येईल की 216 हा 6चा क्यूब आहे. ठीक आहे. आणि 729 हा 9चा क्यूब आहे. क्यूब ऑफ 9 इज 729. आणि 512 जर बघितलं तर हा येतो 8चा क्यूब. आपले क्यूब लर्न असतील तर आपल्याला हे लवकर लक्षात येईल. पण 256 हा कोणाचाही क्यूब नाही, त्याच्यामुळे हा ऑड आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 20. इथे आपल्याला 4 फ्रॅक्शन दिलेले आहेत. या फ्रॅक्शनचं आपल्याला रिलेशन शोधायचं आहे. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये डिफरन्स बघूया. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये इथे डिफरन्स बघितला तर 8चा येतो. इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा डिफरन्स इथे सुद्धा 8 आहे. 52 आणि 61 मध्ये जर बघितलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा डिफरन्स तर तो इथे 9 येतो. 89 आणि 97 मध्ये जर आपण डिफरन्स बघितला तर इथे सुद्धा डिफरन्स हा 8 येतो. म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ ऑप्शनमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा डिफरन्स हा 9 आहे. ठीक आहे. पण 8 आहे, पण थर्ड ऑप्शनमध्ये 9 आहे, त्याच्यामुळे थर्ड ऑप्शन हा ऑड आहे.